प्रथम मी तुम्हाला विज्ञान दिनाच्या खूप शुभेच्छा देतो. मित्रांनो, आपण ज्याला विज्ञान म्हणतो ते विज्ञान म्हणजे तरी काय? मलाही सतत तुमच्यासारखा प्रश्न पडायचा, परंतु हळूहळू समजत गेले की विज्ञान म्हणजे आपल्या परिसरात घडलेल्या घटनांची शिस्तबद्ध व सुसंगत मांडणी होय. एक क्षण डोळे बंद करा आणि मनात म्हणा, विज्ञान वैज्ञानिक. तुमच्या समोर कोणत्या प्रतिमा येतील? तिथली चकाचक अशी प्रयोगशाळा, तिथली मोठमोठी उपकरणे, वचन चुपाचार उकळणारे रंगीत द्रावणे, आकड्यांची गिचमिड, पृथ्वीभोवती गरगरणारे तारे, ग्रह, धूमकेतू, आकाशात होणारी ग्रहणे, फ्रीज, टीव्ही, मोबाईल फोन यांसारख्या आपल्या वापरातील अत्याधुनिक उपकरणे, पांढऱ्या कोटातील रुबाबदार किंवा आपल्याच विचारात गर्क असणारे शास्त्रज्ञ. आणि आपल्या मनात कोणते शब्द येतात? न्यूटन, आइन्स्टाईन. निरीक्षण, प्रयोग, सिद्धांत, प्रमेय हे सारे आपापल्या जागेत बरोबर आहे, पण विज्ञान याच्या पलीकडे आहे. विज्ञान म्हणजे काय? थोडक्यात सांगायचे झाल्यास, हिरवी कैरी पिकल्यावर पिवळी होते, गोडसर दूध दही बनल्यावर आंबट होते, माणसे म्हातारे झाल्यावर केसही पिकतात आणि त्वचेला सुरकुत्याही पडतात. याच्या मागेही एक विज्ञानच आहे. आपण घर बसल्या टीव्ही पाहतो, रेडिओ ऐकतो, अगदी मोबाईलवरून परदेशी असल्या माणसाबरोबरही बोलू शकतो. हे सारे विज्ञानामुळेच घडते. सकाळी नाश्त्याला कोल्हापुरात, दुपारी जेवणाला दिल्लीत आणि रात्रीच्या जेवणाला अमेरिकेत. एवढ्या दूरचा प्रवास फक्त एका दिवसात घडून येतो, तो फक्त विज्ञानामुळेच. परंतु मित्रांनो, ही घटना काय एका दिवसात घडलेली नाही. विज्ञानातील एक एक तत्व सिद्ध करण्यासाठी शास्त्रज्ञांना हजारो लाखो प्रयोग करावे लागले. काही शास्त्रज्ञांनी तर आपली सारी हयात घालवली आणि आपल्या वैज्ञानिक ज्ञानात भर टाकली. काही गोष्टी सहज घडत नाही. प्रत्येक घटनेच्या पाठीमागे एक कारण असते. हाच कार्यकारण भाव समजावून घेणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे. हाच विज्ञानिक दृष्टिकोन दृढ होण्यासाठी विज्ञान मेळावे आयोजित केले जातात. यामुळे मुले आपली विविध प्रकारची उपकरणे निर्माण करतात व आपल्यातील सर्जनशीलतेला वाव देतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम नेहमी म्हणत की या देशाचे भविष्य या शाळेच्या चार भिंती आडच घडत असते. काय माहित, आजच्या या विज्ञान दिनीच विज्ञानाचा प्रभाव पडून उद्याचा एखादा न्यूटन असेल किंवा एखादा आइन्स्टाईन ही असेल. चला तर मग मित्रांनो, आजच्या या विज्ञान दिनाचे औचित्य साधून प्रत्येक गोष्टीतून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासूया. शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते की डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. जे दिसते ते असेच का रे, ते दिसते ते तसेच का. उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. अनुरेणूंची अगाध दुनिया दृष्टीच्या पार, सूक्ष्मजीव दृश्यकणेही भोवती फिरणार. या साऱ्यांच्या आरपार जो मुक्तपणे विहिरे, बुद्धिमान व स्त्रीचर सारे विश्व वेधून उरे. विज्ञानाची दृष्टी वापरा स्पर्धेमध्ये टीका. जे दिसते ते तसेच का रे, ते दिसते ते तसेच का. उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. धन्यवाद.